धन्यवाद पूर्वी. जसं दिसतं तसं नसतं हे राजकारणातूनच आलेलं वाक्य तर नाही ना. म्हणायला शरद पवार महाविकास आघाडीत, पण त्यांनी राज्यसभेत असावे यासाठी भाजप आग्रही. म्हणायला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्रात अजून सुद्धा एकही मुख्यमंत्री बसू शकला नसताना साल 2001 पासून एकदाही सत्तेबाहेर नसलेले नरेंद्र मोदी मात्र त्यांना गुरुतुल्य मानतात. कारण पक्ष सत्तेत नसताना सुद्धा शरद पवारांचे प्रभाव क्षेत्र अबाधित आहे. हे प्रभाव क्षेत्र फक्त सहकार राजकारण एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर उद्योजक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू ही मंडळी सुद्धा शरद पवारांची कॉन्स्टिट्युएन्सीज. पवार हे वेगवेगळे घटक एकत्र आणण्यात मास्टर, कोअलिशन बांधण्यात त्यांची पीएचडी आणि अगदी अनपेक्षित राजकीय निर्णय घेत धक्कातंत्रात त्यांचे नैपुण्य. त्यामुळे राजकारणात कुठे काहीही अनपेक्षित घडलं की शरद पवारांचं नाव येतं. गेल्या काही वर्षात मात्र शरद पवारांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांचं नाव असंच घेतलं जातं, हे इथे नमूद करायला हवं. 2014ला भाजपला शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देणार हे घोषित केलं आणि महाराष्ट्राला पहिलं भाजप सरकार मिळालं. 2017ला सुद्धा ते ह्या बाजूला यायला तयार असल्याचं सांगितलं गेलं. पहलगाम नंतरची सरकारबद्दलची भूमिका त्यांची राहुल गांधींसारख्या मित्रांच्या तुलनेत बरीच सहिष्णू होती. त्यांची खासदार कन्या सुप्रिया सुळे यांनी विदेशात भारताची भूमिका मांडण्यासाठी जाणाऱ्या एका टीमचे नेतृत्वही केले. अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होऊन ह्याच म्हणजे सत्तेच्या बाजूलाच येण्याचा त्यांचा इरादा असल्याचंही कळतं. अजित पवारांकडे लोकसभेत त्यावेळी 1 तर शरद पवारांकडे त्याच लोकसभेत 8 खासदार आले. विरोधात असताना सुद्धा स्ट्रॅटेजिक मदत करून जाणारे शरद पवार सर्वांनाच त्यामुळे हवेसे. शरद पवार युद्धात हरतात पण तहात जिंकतात अशी ख्याती आहे. आणि ती का, हे सर्वात कमी आमदार असणाऱ्या पवारांनी राज्यसभेची जागा पटकावून दाखवून दिली. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया.